जितेंद्र आव्हाड बोलतायत, आपण थेट जाऊ. माहिती आहे तुम्हाला 90,935 नाशिकमध्ये जा. नाशिकमधल्या 6 उमेदवारांना मतं किती पडली आहेत? 1,38,200, 1,38,513, 1,38,616 अशी काय मतं असतात काय? मी त्यांच्याकडे मागणी कशाला करू? ते काय ज्यांना ईव्हीएम वर आक्षेप आहे त्या सगळ्यांनी, जे जिंकलेले आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो, मी आज राजीनामा देतो. हिंमत असेल तर करावं. चला, त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो. जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली, परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जरा कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा, जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन. हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा, परत 1,00,000 मतांनी जिंकून दाखवा. मी आज कामासाठी भेटायला आलोच नव्हतो. आता ते मुख्यमंत्री म्हणजे काय, ते फक्त अहो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारा. मी थोडी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता आहे. जर महाविकास आघाडीचं सरकार आली असती तर घाई केली असती. कोणी सरकारने सरकार आमचं नाही आहे ना. आता कशाला उगाच आम्ही आलो असतो तर कशाला उगाच सुखाचे पेढे खायचे? जेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला, तर आता ते सगळं बसतो ना. अमित शहा आणि कोणाची हो झाली ना, 2 मिनिटात झाली. त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चालून जाऊ. ते म्हणाले मला जरा थकवा आलाय, खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चाललोय. अमित शहा आणि सीएमची काल भेट 2 तारखेपर्यंत. बरोबर आहे. उद्या अमावस्या आहे. अमावस्येला कोण शपथविधी करतं काय? अमित शहा आणि सीएमची भेट झाली काल. ते फोटोमध्ये जास्त आनंदी दिसत नाहीये, त्यावर चर्चा सुरू झाली. हे बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्यांचा चेहरा दिवसातनं 10 वेळा बघता, त्यामुळे ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसतंय. मला तर काही दिसलं नाही. त्यांनी केस कापलेत, केसाला तेल लावलंय, त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता, मी माझ्या अँगलने बघीन. पण देवेंद्र फडणवीस सीएम झाले की तुम्हाला आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय? लोकप्रतिनिधी तुम्ही काय काळजी करू नका. मला कशाने आनंद होतोय मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही.